ओके मॅडम, आता हे लायब्ररीचं सॉफ्टवेअर ओपन करा. पण स्टार्टिंग कंपनी क्रिएशन पासून आता प्रॉपर बघूया. डबल क्लिक करा, ओपन करा, कंटिन्यू बटनला क्लिक करा. ओके, इथे क्रिएट कंपनीला क्लिक करा. ओके, इथे तुमच्या वाचनालयाचं नाव टाका. इथे आता तुमचं लँग्वेज तुम्हाला चेंज करावे लागेल. बरोबर, इथून तुम्ही लँग्वेज चेंज करायची. डायरेक्ट स्पेलिंग टाईप करा. बरोबर येणार. ओके, एंटर. ॲड्रेस टाका. बस एंटर मारा. सिटी टाका, कुडाळ. पिन कोड टाका इथला तुमचा. माऊसने क्लिक करा तिथे. एंटर मारा. एंटर. इथे इंडिया घ्या. ओके, खाली आलंय बघा लास्टला. माऊसने क्लिक करा किंवा एंटर मारा. येऊन एंटर येईल बघा. एंटर मारा एकदा. ओके, नाही तिथे हे करा, लँग्वेज चेंज करा मॅडम जरा वेळ. ते अफगाणिस्तान झालं, इंडिया करा. लँग्वेज अगोदर चेंज करा ना. हां. ओके, आता या तिथे क्लिक करा, तिथे होणार. हां, आय प्रेस करा. आय हे येणार. ओके, खाली येईल बघा. नुसतं आय प्रेस करा सिंगल. हां, त्याच्या खालीच येईल बघा, ते बाला. ओके. वरती असेल बघा थोडं. हां, एंटर मारा. ओके, एंटर. एंटर. इथे स्टेट घ्या आपलं महाराष्ट्र. एंटर मारा. इथे वाचनालयाचा एक मोबाईल नंबर किंवा फोन नंबर टाका. ओके, बस क्रिएट कंपनीला क्लिक करा मॅडम. ओके करा. ओके, की इथे वन टाका. वन टाईप करा. वन. एंटर मारा. वन सगळीकडे वन वन टाका द्या. एंटर. वन. तिथे पण वन टाका. एंटर. वन. एंटर. तिथे पण वन. आणि सेव्ह बटनला क्लिक करा. राईट साईडला शेवटचं बटन आहे बघा. ओके करा त्याला. ओके, इथे हे क्लोज करा. खालून क्लोज करा मॅडम. ओके, आता युजर आय डी वन टाका मॅडम. इथे डायरेक्ट टाईप करा वन. बरोबर, एंटर. पासवर्ड पण सेम वन येईल. आणि दोनदा एंटर मारा किंवा लॉग इन बटनला क्लिक करा की सॉफ्टवेअर आपलं चालू होईल. आता हे फ्रेश आहे, अगदी फ्रेश, काहीच नाही आहे. म्हणजे ओल्ड आहे ते पण आपण क्लिअर करून टाकलं. आता न्यू बुक्सला क्लिक करा. न्यू बुक्स एंट्री. ओके, आता तुमची लँग्वेज चेंज करा मॅडम, मराठी. आता तेच मगाचं बुक पुन्हा एकदा ॲड करा तुम्ही. एसेशन नंबर आहे तो तिथे टाकल्यानंतर बारकोड बघा सेमच घेतलाय. जर तुमचा पुस्तकाचा असेल तर आपण तिथे स्कॅन करू शकतो. अदरवाईज आपण सॉफ्टवेअर ऑटोमॅटिक तो कॅरी करत जाईल. ओके, एंटर. इथे सगळे इन्फॉर्मेशन त्या हेड प्रमाणे सगळे याची बुकची एंटर करायची. बेसिक, टॉपिक, एज्युकेशन, नंतर परचेस डिटेल्स वगैरे सगळं.
सेव्ह. ओके, हे सेव्ह केलात, आता क्लोज करा. आता लिस्ट ऑफ बुक्सला या. लिस्ट ऑफ बुक्स मध्ये इथे तुम्ही ऍड केलेले सगळे बुक्स तुम्हाला इथं दिसणार. इथून पण तुम्ही नवीन बुक्सला न्यू बटनला क्लिक करून नवीन बुक्स ऍड करू शकता. ओके, हे क्लोज करा. ओके, पुन्हा या लिस्ट ऑफ बुक्सला मॅडम. इथे सपोज हे याच्यामध्ये काय एडिट करायचं असेल तर तुम्ही काय करणार, डबल क्लिक करणार त्या बुक्सला. तिथून तुम्ही डबल क्लिक करून एडिट सगळे बाकीचे डिटेल्स अपडेट करू शकता. आणि एडिट करून झाल्यानंतर खाली अपडेट नावाचं किंवा डबल क्लिक करा. तिथे खालीच बघा सेव्ह बटन येतं बघा राईट साईडला. सेव्ह म्हटलात की तो प्रोडक्ट अपडेट होणार. कॉपी करायचं असेल सेम तर कॉपी म्हणून तुम्ही ते कॉपी पण करू शकता. ओके, त्याच्या आता ह्याच्यामध्ये कसं माहित आहे, बुक्स एकच असतं पण तो ह्याचा नंबर असतो तो वेगवेगळा असतो बघा. तो मग त्यावेळी त्याचं नाव तुम्हाला डबल करावे लागणार. ते सपोज एकाच ह्याची तुमची बुक्स नाव एक पण 4 कॉपी आहेत, मग त्यावेळी तुम्ही ते हे करू शकता, डबल बनवावे लागणार. सपोज डबल क्लिक करा मॅडम त्याला. ओके, तिथे कॉपी बटनला क्लिक करा राईट साईडला. ओके, आता हे क्लोज करा बघू. वरून क्लोज करा, न्यू बटनला या. ओके, आता तिथे कॉपीज येते का, इथे राईट क्लिक करून पेस्ट म्हणा बघू. इथे करा, पेस्ट नाहीच येत ना. ठीक आहे, डबलच टाकावं लागणार तुम्हाला. हे क्लोज करा तिकडनं. ओके, पुन्हा या लिस्ट ऑफ बुक्सला. इथपर्यंत समजलं ना तुम्हाला. डबल क्लिक करून तुम्ही एडिट करू शकता. आणि खाली जे सगळे ऑप्शन आहेत बघा, असेशन वगैरे, इथे तुम्ही त्या बेसिसवर सर्च करू शकता. इथे जर प्रोडक्ट टाकलात इथे टाका बघू एक त्याचा असेशन नंबर वगैरे आणि ओके बटनला क्लिक करा. एंटर मारा अगोदर, तो नंबर ऍड होऊन दे आणि ओके बटन करा. आता एकच असल्यामुळे ते फिल्टर झालेलं दाखवत नाही, एकच बुक आहे आपल्याकडे. हो बरोबर, येस. ओके, इथून क्लोज करा. इथपर्यंत समजलं ना मॅडम तुम्हाला. तुमच्या बुक्स ऍड करणे, लिस्ट मध्ये येऊन तुम्ही चेक करणे, सर्च करणे, सपोज एडिट करायचं असेल तर एडिट करू शकतो. ओके, आता नेक्स्ट राहिला आपला मेंबर्स ऍड करणे. मेंबर्सला क्लिक करा. आता इथे बघा तुमचा स्टुडंट नावाचा एक ग्रुप आलाय बघा. याच्यामध्ये तुम्ही स्टुडंट किंवा एखादा ग्रुपचा कॉमन काय टाकूया, जनरल किंवा काय, का स्टुडंट म्हणून राहून द्या ऍज इट इज. हा, ऍड करा ना एक कोणताही ग्रुप ऍड करा. ओके, एंटर. जी जनरल जी फक्त कॅपिटल ठेवा मॅडम. ते अजून ना, बाकी बरोबर होतं. ठीक आहे ना, पूर्ण स्पेलिंग टाईप करून घ्या. मग असे होतं तसं आलंय बघा. एंटर मारा. आता ते जी घालवा ना तिथे येऊन बॅक स्पेस तुम्ही पूर्णच घालवा. नाही नाही जात. ओके, ठीक आहे, राहून दे मग स्मॉल मध्येच ठेवा. किंवा लँग्वेज तरी चेंज करा, एकदम इझी. बस डायरेक्ट ओके बटनला क्लिक करा. आता ते खालचे जे हेड आहेत ना बघा, फाईन पर डे, नंबर ऑफ बुक्स अलाउड आणि डुप्लिकेट्स अलाउड. सपोज तुम्हाला इन फ्युचर एका मेंबर्सना, आज जनरल मेंबर्स आहे, जो त्यांना एक लिमिट असतं ना तुमच्याला बाबा 5 दिवसासाठी 8 दिवस, मग त्याच्यासाठी जर त्याने लेट केलं तर पर डेला सपोज एक 5 रुपये किंवा 10, तर तुम्हाला जे मेंटेन करायचं असेल तुम्ही घेत असाल तर बऱ्याच वाईस लायब्ररीमध्ये घेता, ती पण प्रोव्हिजन आहे पर फाईन पर डे. सपोज त्या XYZ मेंबर आहे, त्याला 8 दिवसाची किंवा 7 दिवसाची मुदत आहे. सपोज त्यांनी 8 दिवस 7 दिवसाचे 8 दिवस केले तर नेक्स्ट यायला त्याचे ती फाईन आहे तिथे रिफ्लेक्ट होणार. त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला ते 10 रुपये किंवा 5 तुम्ही इथे टाकलात तर कॉमन असेल तर घेता तुम्ही ते, नाही घेता मग ठीक आहे, मग तो ऑप्शन हेच ठेवा. नंतर नंबर ऑफ बुक्स अलाव, म्हणजे त्याला किती बुक्स मॅक्झिमम त्या ग्रुपला अलाव करायचे आहेत. तो स्टुडंट असेल तर स्टुडंटना 2च पाहिजे, की जनरल असेल त्याला 5 मॅक्झिमम देऊ शकतो, तिथे लिमिट लावू शकतं. आणि तिसरा ऑप्शन आहे नंबर ऑफ डे अलाउड, किती 10, ह्या स्टुडंटला 7 दिवस आणि जनरलला 4 दिवस, असे ग्रुप्स असतील मल्टिपल ग्रुप मेंटेन करून तिथे ते सेटिंग करू शकता. ओके, सेव्ह बटनला क्लिक करा. ओके, आता इथे बघा 2 ग्रुप ऍड झाले आहेत बघा, एक जनरल आणि स्टुडंट. वरच्यानं 0 आहे, काहीच नाहीये लिमिट. खालच्याला मात्र आहे बघा, फाईन पर डे 10 रुपये आहेत, बुक्सला पर मॅक्झिमम 3 आणि नंबर ऑफ डेट 14. असं तुम्ही ग्रुप पण इन फ्युचर तुमचं सिस्टमॅटिक झालं तर तुम्ही करू शकता लायब्ररीमध्ये. ओके, आता क्लोज करा मॅडम. असे मल्टिपल ग्रुप पण ऍड करू शकता आणि तुमचे मल्टिपल्स अनलिमिटेड बुक्स पण ऍड करू शकता, त्यांना लिमिट नाही, किती हजारो ऍड करू शकता, लाखो. ओके, आता इथे ग्रुप येईल बघा मॅडम, जनरल आणि स्टुडंट. एंटर. इथे कार्ड नंबर तुमचा जो तुमच्या रजिस्टर प्रमाणे तुम्ही कार्ड नंबर किंवा तुमच्या रजिस्टर प्रमाणे जो नंबर असेल त्यांना तो तुम्ही तिथे मेंटेन करायचा.
आता इथे लँग्वेज मॅडम तुम्हाला इंग्लिश मराठी दोन्ही अल्ट शिफ्ट दाबले ना शॉर्टकट तरी चेंज होता मॅडम. अल्ट प्लस शिफ्ट डावीकडचं. ओके तिथे एम आला बघा मराठी. पुन्हा अल्ट शिफ्ट दाबलं पुन्हा इंग्लिश मध्ये जाते. शॉर्टकट की पण सांगून ठेवतो. ओके करा आता ऍड. याच्यामध्ये एक मात्र इथे तुम्ही जर इंग्लिश आकडे टाकलात कार्ड नंबरला वगैरे तर तिकडे पण इंग्लिशच सर्च करावं लागते. हा ते मात्र एक कारण सॉफ्टवेअरला समजलं तर कार्ड नंबर एकदम मराठी तर मराठीत टाका सगळे एकच सिक्वेन्स ठेवा. तो पण मग मॅडम चेंज करा आणि मराठीतच टाका. वरचा कार्ड नंबर आहे तो. बरोबर सगळ्यांचे एकच ठेवा फॉर्मॅट म्हणजे तुम्हाला कधी सर्च करता कठीण होणार नाही. बरोबर ही सगळी इन्फॉर्मेशन त्या मेंबरची येईल. वन टाइम मध्येच ऍड करायची आहे तुम्हाला. कॉन्टॅक्ट नंबर वगैरे तुम्ही त्याचा मोबाईल नंबर वगैरे रेफरन्ससाठी ते घेऊ शकता. सिटिंग प्लॅन वगैरे इथे तुमच्या इथे काय नाहीये. ओके रिमार्क वगैरे आणि तिथे अप टू तुमचं हे. ओके करा. आणि इथे मगाचा पिक्चरचा ऑप्शन सांगितला तसाच इथे फोटोला क्लिक करून तुम्ही त्याची इमेज वगैरे ऍड करू शकता. फोटो वगैरे पाहिजे तर कोण आहे XYZ मेंबर. क्लोज करा मॅडम. ओके आणि सेव्ह बटनला क्लिक करा मॅडम. ओके तर लगेच याच्यामध्ये मेंबरचा तुमचा ऍड झाला XYZ. मेंबर्स तुम्हाला याच्यामध्ये या बुक्स इश्यू मध्ये या बघू. मेंबर्स वरती ऑप्शन आहेत ना. वरती पहा मॅडम हेडरला. हा त्याच्यामध्ये इश्यू मध्ये एक सेकंद. इथे मेंबर्स मध्ये झालो ना इथेच ऍड झालेले आहेत बघा. बरोबर ओके इथेच ऍड झालंय. इथून तुम्ही नवीन ऍड पण करू शकता रिअल टाइम. आणि देन तुम्ही इथे बघा इथे कोणत्याही बेसिसवर सर्च करा त्यांच्या फादरचं नेम किंवा XYZ मेंबरचे नेम ऍड्रेस कॉन्टॅक्ट नंबर मोबाईल नंबर इथे सर्च करा. इथेच तुम्ही डबल क्लिक करून तिथे डबल क्लिक करा तिथले ते तुम्ही एडिट करू शकता. बस अपडेट करून झालं का सेव्ह बटनला क्लिक करायचं. पुन्हा डावीकडे सेव्ह बटन आहे बघा. सेव्हला क्लिक करा. ओके करा. ओके अजून एक मेंबर ऍड करा पाहिजे तर मग दोघांची लिस्ट होईल तुमची तिथेच. ओके तिथे लिस्ट ऍड झाली बघा तिथेच तुमची. ओके इथे तुम्ही सर्च करू शकता. सपोज आता तुम्ही इथे नेम टाकला तर उद्या लिस्ट तुमची वाढणार 200 100. मी इथे नाव टाकायचं आणि सर्च बटनला मॅडम क्लिक करायची. सर्च बटनला क्लिक करा मॅडम. ओके त्याच मेंबरचं नाव सर्च होईल. ओके मग सर्च करायला पण एकदम इझी आहे बघा. ओके आणि सपोज एडिट करायचं आहे डबल क्लिक करायचं का स्पेलिंग चुकलं कस्टमरचं सॉरी तुमच्या मेंबरचा मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे तुमचं तुम्ही करू शकता. कॉन्टॅक्ट नंबर 1 2 मध्ये तुम्ही टाकू शकता मॅडम बाकीचे डिटेल्स. सपोज उद्या तुम्ही ठरवलं बाबा सगळ्या प्रत्येक मेंबरचा बाबा आपल्या रेफरन्ससाठी फोटो अटॅच करून घ्यायचा तर फोटो पण लावू शकता. ओके आणि सेव्ह बटनला क्लिक करा का तो इन्फॉर्मेशन त्याची अपडेट होईल. ओके इथून तुम्ही हे बघा इथे स्क्रोल करून तिकडे बघू शकता मॅडम. बार दिलेला आहे बघा राईट साईडला तो खाली. ओके हे आता क्लोज करा. इथपर्यंत समजलं. एक अजून एक बुक ऍड करा बघू मॅडम. एक दुसरं बुक द्या त्यांना. आता एक अजून एक ऍड करा. तुमचे काही डाऊट्स किंवा काय शंका असेल तर विचारा मध्ये मध्ये मॅडम. काही प्रॉब्लेम नाही.
आणि ह्या स्क्रीनवर तुम्हाला लास्ट कोणतं तुम्ही एंटर केलं बघा खाली मॅडम, इथे तो तुम्हाला दिसतो बघा. आता हा घेतला त्याने, इथे तुम्हाला लास्ट कोणता एंटर केला तो पण दिसतो तुम्हाला. ओके, आता टोटल नंबर ऑफ बुक्स किती आहे ते पण इथे दिसतं बघा तुम्हाला. ओके, काय असेल ते सेम टायटलचे असेल तरी तुम्हाला दिसतील तिथे. त्या इन्फॉर्मेशन तुम्हाला साधारण मग बाकी अंदाज येतो आपण किती बुक्स एंटर करत आलो काय सगळ्या गोष्टी. ओके, हे क्लोज करा आता. ओके, आता लिस्ट ऑफ बुक्स लिहा बघा, तिथे 2 बुक्स आपली ऍड झालेली आहेत. खाली तुम्ही कोणत्या बेसिसवर, टायटलवर, असोसिएशन नंबर, अथॉर कशा बेसिसवर तुम्ही सर्च करू शकता. देन एडिट करायचं असेल तर डबल क्लिक करून तुम्ही एडिट करू शकता. ओके मॅडम, याच्यामध्ये आता सॉफ्टवेअर स्टार्ट करण्यापासून बुक्स ऍड करणे, मेंबर्स ऍड करणे, लिस्ट सर्च करणे, याच्यामध्ये काय डाऊट इथपर्यंत क्लिअर ना? एकदम इझी आहे. ओके, हे तुम्ही करू शकता. आता नेक्स्ट टॉपिक कडे जाऊया, बुक्स इश्यू आणि रिसीव्ह. ओके, आता बुक सपोज जेव्हा मेंबर आपण ऍड केले, आता 2-4 मेंबर आपण ऍड केले, आता जेव्हा ऍक्च्युअली तुम्ही मेंबर जेव्हा येणार एंट्री करणार त्यावेळी त्यांना इश्यू करायचं बुक्स, मग तुम्ही इश्यू बुक्सला जाणार. ओके, एंटर मारणार, सिरियल नंबर तुमचा ऑटोमॅटिक घेईलच, एंटर मारा, एंटर मारा. इथे आता कार्ड नंबर तुम्ही आपण तिथे मेंटेन करत नाही तो म्हणजे येणारच नाही, एंटर मारा. असोसिएशन नंबर मात्र त्या मेंबर्सला आपण किती दिलेला मगाशी मॅडम तुम्हाला, किंवा एकदा स्पेस बार मारा, तिथे स्पेस बार मारा की लिस्ट आली बघा. हा पण ऑप्शन सांगून ठेवतो, सोबत आपल्याला माहित नसेल तर स्पेस बार मारला की सगळी लिस्ट ना. आता इथे बघा आपण जेवढे टाकले ह्याचे पण आली, सॉरी असोसिएशन नंबर हा बुक्स असतो मॅडम. ओके, त्यामुळे बुक्स आली, हे क्लोज करा. कार्ड नंबरवर आहे, कार्ड नंबरवर हे आधी क्लोज करा ना, समोरची विंडो छोटी आली ते. हा, आता कार्ड नंबरवर आहे आणि स्पेस बार मारा की इथे तुमचे मेंबर्स येतील. कार्ड नंबर आता तुम्हाला माहित नसेल किंवा एखाद्या वेळी तुमच्या ह्याला पण माहित नसेल मेंबर्सला, तुम्ही सर्च करा वरती बघा, मेंबरचं नाव, मोबाईल, ग्रुप, फादर, सिटी, कोणत्याही बेसिसवर तुम्ही सर्च करू शकता. प्लस तुम्हाला आता लिमिटेड आहे म्हणून डायरेक्ट समोर दिसतात बघा. उद्या 500 असेल तर लिस्ट मोठी असणार, मॅन्युअल स्क्रोल करणे शक्य नसणार, मग तुम्ही तिथे सर्च करायचं. ओके, आता तिथे कार्ड नंबर बघा, प्रत्येकाचा युनिक पडलेला आहे बघा, 1 नंबर वेगळा आहे. ओके, प्रत्येकाचा आहे. आता हे क्लोज करा मॅडम, आपल्याला कार्ड नंबर समजले. इथे इथे तुम्ही कोणतेही एक कार्ड नंबर टाईप करा, इथे कार्ड नंबरला क्लिक करा, एंटर मारा. ओके, कधी ते असोसिएशन नंबर म्हणजे तुमचं बुक्स कोणतं सर्च करायचं, एक तर तुमच्या हातामध्ये असेल तर तो नंबर तुम्ही टाईप करायचा, अदरवाईज तुम्ही इथे मॅन्युअली फिल्टर लावून सर्च करू शकता. एंटर मारा, सर्च बटनला क्लिक करा. सॉरी, सर्च करतच नाही आहात ना तुम्ही, उजवीकडे आहे बघा, असेल तर किंवा क्लोज करा ना डायरेक्ट तिकडे, आणि तिथं असोसिएशन नंबर टाका फक्त वरती आणि एंटर मारा. अच्छा, तुमचे स्टुडंट डिटेल्स आले नाहीत बघा मॅडम. तो आपण जो नंबर टाकलाय ना तो मराठी नंबर नाही, इंग्लिश नंबर आहे ऍक्च्युअली, त्यामुळे ते यायला पाहिजे होते. हे आधी घालवा, स्टुडंट नंबर इथे या, कार्ड नंबर आहे ना, कार्ड नंबर मॅडम, तिथे स्टुडंटची इन्फॉर्मेशन आलीच नाही ना बघा. कारण 3 इंग्लिश टाका, तो ते मराठीच आहे. क्लिक करा, एंटर मारा बघू, तो डबल क्लिक करा, इथे टाका असोसिएशन नंबर. एक मिनिट, आले नाही कशी काय, मारा एंटर, हे क्लोज करा बघा, डायरेक्ट असोसिएशन नंबर टाका. मारा एंटर, एक सेकंड हा. ठीक आहे, आता काय करा माहिती आहे मॅडम, तोपर्यंत मी चेक करून तुम्हाला सांगतो. इथे मेंबर्सला आलात ना, इथे तुमचा सॉरी बुक इश्यूला, ओके, एंटर मारा, एंटर, इथे स्पेस बार मारा. ओके, इथे कोणत्याही एक मेंबरला डबल क्लिक करा डायरेक्ट. हो, माऊस नाही करा ना, कोणतेही घ्या. ओके, का त्याचं नाव लेफ्ट साईडला आली बघा, स्टुडंट डिटेल्स. ओके, त्याच्यानंतर एंटर मारा. इथे पण सेम स्पेस बार मारून तुमचं एक बुक्स घ्या कोणतं तरी.
डबल क्लिक करा. ओके, ती पण ऍड झाली बघा. ओके, त्याच्यानंतर इथे तुमचे बाकी बस सेव्ह बटनला क्लिक करा. ओके करा. आज सोबत त्याने तुम्ही एक बुक इश्यू केलं की तुमच्या इथून डायरेक्ट सिंपल तुम्ही वरती रिमार्क वगैरे पाहिजे तर ऑप्शनल तुम्ही टाकू शकता. ओके, आता रिफ्रेश इथे एक बटन आहे बघा, रिफ्रेश नावाचं, इथे क्लिक करा. की इथे बघा, इथे तुम्ही आज तुम्ही ऍड केलेले आणि पेंडिंग बुक्स, हे पेंडिंग बुक्स म्हणजे तुम्ही जे इश्यू केलेली. ओके, कधी इश्यू केला डेट वगैरे इथेच येणार. ओके, आणि कोणाला मेंबर्सना इश्यू केला ते पण इथे येतं बघा. सपोज ह्याच्यामध्ये काय चेंजेस करायचं, एडिट, इथे एडिटचं बटन दिलंय बघा पेन्सिलचं, तिथल्या तिथे तुम्ही एडिट करू शकता. सपोज त्यांना दुसरं बुक चेंज करायचं आहे किंवा काय, तर इथे तुम्ही चेंज करू शकता मॅडम, अपडेट करू शकता. की मेंबर्सने आता लगेच घेतलं आणि परत म्हणतो सर मॅडम हे नको मी दुसरं घेतो, मग तुमचं तुम्ही चेंज करू शकता. आणि लिस्ट बुक सर्च मध्ये तुम्ही जे ऍड केलेले बुक्स इथे येणार, इथे पण तुम्ही सर्च करू, इथे पण शॉर्टकट सर्चिंगचा ऑप्शन दिलेले आहेत बघा. ओके, आता इश्यू बुकला एकदा क्लिक करा बघा. सॉरी, हे क्लोज करा. इथून नवीन इश्यू करायचे, जेवढी नवीन इश्यू कराल ते इश्यू बुक्स मध्ये, रिसिव्ह बुक मधून ज्यावेळी तुम्ही रिटर्न घेणार त्यावेळी. आता तुम्हाला एक 4 दिवस झाले, 8 दिवस झाले, कोणाला इश्यू केलेले ते बुकचे रजिस्टर बघा, ते इथे खाली आहे बघा, इश्यू रजिस्टर मॅडम. येस, इथे तुम्ही डेट टाकायची टू अँड फ्रॉम मध्ये किंवा पर्टिक्युलर महिन्याची, आठवड्याची, दिवसाची. आता सोबत 3 तारीखला आपण इश्यू केलेली बघायची आहे, तर ओके बटनला क्लिक करा. इथे तुमची लिस्ट येणार, कोण XYZ तुमचा मेंबर्स होता, डेट काय होती, कार्ड नंबर किती, सगळं तुमचं येणार बघा. ओके, आता याच्यामध्ये ना मॅडम एक सेकंद, इथे कार्ड नंबर यांचा सिरियल नंबर 1 आहे, कार्ड नंबर 0 राहिला. ओके, एक मिनिट. मेंबर्स, डबल क्लिक करा बघू पहिल्याच नावावर. ओके, कुठे होतं मॅडम आपण? त्याच्या ह्याच्यामध्ये या जरा, मेंबर्स मध्ये या जरा, मेंबर्स मध्ये. हा, ते कार्डला डबल क्लिक करायचं कोणत्या मेंबर्सला. ओके, आता आलं बघा. इथे बघा, इथे कार्ड नंबर आहे ना, रोल नंबर पण तिथे 1 टाकून ठेवा. ओके, सेव्ह करा. ओके, आता क्लोज करून बाहेर या आणि इश्यूला या जरा. ओके, एंटर मारा. कार्ड नंबर आता 1 टाका बघून, एंटर मारा. ओके, हे तरी पण घेत नाही, स्पेस बार नाही घेत. ठीक आहे, हे मी चेक करून सांगतो तुम्हाला. तिथे सध्या स्पेस बार नाही, तुम्ही इश्यू रिसिव्ह करू शकता. क्लोज करा. ओके, त्याच्यानंतर आपण रजिस्टरला येणार. रजिस्टरला इथे डेट टाकणार, टू अँड फ्रॉम मध्ये, ट्रू मध्ये, त्याप्रमाणे तुमचे रजिस्टर येणार. इथे पण तुम्ही सगळे डिटेल्स डबल क्लिक करून मे बी ओपन करून सगळे डिटेल्स बघू शकता, प्रिंट वगैरे पण काढू शकता रिपोर्टशी. क्लोज करा. जेव्हा आता कस्टमर, सॉरी, तुमचा मेंबर्स तुम्हाला बुक्स रिटर्न करणार, तर तुम्ही रिसिव्ह रजिस्टरला यायचं, सॉरी रिसिव्हला यायचं, रिसिव्ह बुक. ओके, एंटर मारणार. एंटर. इथे पण सेम स्पेस बार. इथे तुमचं मेंबरचं नाव किंवा काय असेल त्याप्रमाणे तुम्ही सर्च करू शकता. कॅप्स लॉक मॅडम ऑफ करा. हा, आणि सर्च बटनला क्लिक केला की वैष्णवी नावाचे जेवढे तुमचे मेंबर्स इथे येणार, डबल क्लिक करा त्याला. ओके, इथे डावीकडे त्याचे डिटेल्स आणा, त्याच्या पुढे त्याचा बुकचा नंबर, जे बुक देतंय तिथे क्लिक करा मॅडम. त्या बुकचा नंबर इथे तुम्ही टाकायचा, किंवा इथे त्याची आली बघा राईट साईडला, जेवढी त्याची पेंडिंग आहेत ना ऑलरेडी इश्यू केलेली बुक, ते डबल क्लिक करा फक्त त्याच्यावर. होतंय का डबल क्लिक? नंबरवर करा बघा, असोसिएशन नंबरवर, त्याच्यावर इकडे. हा, इथे ते क्लिक करा आणि इथे हा नंबर आहे ना त्याचा, असोसिएशन नंबर, हा तिथे डबल क्लिक करा. होतंय काय? आता टाईप करा तिकडे. डायरेक्ट टाईप करा. हा, ओके, एंटर मारा मॅडम. ओके, आले बघा तिथे डिटेल्स. ओके, बाकी इथे तुमचं डिले वगैरे काय असेल, तिथे जर आपण ग्रुपला टाकला असेल तर तुमचा इथं डिलेचा ऑटोमॅटिक येईल, त्याच्याप्रमाणे कॅल्क्युलेट होऊन तुमचा फाईन पण येईल. ओके, बस इथे सेव्ह बटनला क्लिक करायचं. ओके करा. हे त्याचं बुक्स आपल्या बऱ्याच स्टॉकला हिशोबाला रिटर्न येणार, तर तुमचं रजिस्टर पण मेंटेन होणार. क्लोज करा. आता एकदा रिफ्रेश बटनला क्लिक करा मॅडम तिथे. ओके का, तिथे बघा, तिथे तुमचं अच्छा ऑटोमॅटिक तिथं अपडेट झालं बघा तुमचं.
प्लस तुम्ही तिथे आता रिसिव्ह रजिस्टर चेक करा. रिसिव्ह रजिस्टर मध्ये आजच्या दिवसात सपोज कोणी बुक्स रजिस्टर तुम्हाला रिसिव्ह रिटर्न केली त्यांचं पण रेकॉर्ड इथे भेटणार तुम्हाला. ओके, हे क्लोज करा मॅडम. तुमचं इश्यू रजिस्टर आणि रिसिव्ह रजिस्टर दोन्ही तुमचे इथे मेंटेन होईल. ओके मॅडम. त्याच्यानंतर बुक लेजर मध्ये त्याचं तुमचं जे लेजर मेंटेन होणार बुक वाईज त्याला क्लिक करा. ओके करा. इथे एक काहीतरी कार्ड नंबर वगैरे कोणत्या बेसिसवर बघावं लागणार. एक कार्ड नंबर टाका, एंटर एंटर मारा. ओके करा, एंटर मारा, एंटर. हे बघा त्या रजिस्टर पुऱ्या त्या एक नंबर कार्ड कोणाचा होता ना त्याची सगळी हिस्ट्री आली बघा. तर म्हणजे एक नंबर कार्ड नंबर एक्स वैष्णवी परब आहेत, त्यांना कोणतं बुक्स आजपर्यंत दिलं म्हणजे सगळीच हिस्ट्री आहे ना त्या पर्टिक्युलरची. सपोज आतापर्यंत त्यांनी 10 बुक नेली असेल, त्याने 10 बुक इश्यू केली असणार. कधीपासून कधीपर्यंत आहे बघा इथे दिसतं. इश्यू डेट 3 तारीखच होती, रिसिव्ह पण 3 तारीखला दिलं. डेज फाईन परत सगळं त्याचं हिस्ट्री प्लस एक्स्ट्रा काय त्याला रिमार्क टाकला असेल, नेहमी लेट करतो किंवा काय XYZ, तर इथे रिमार्क पण तुम्हाला समजतील. काय इश्यू असेल त्या मेंबरचा अकाउंट बाकीचा. ओके, मग ह्याप्रमाणे तुम्ही त्याचा रेकॉर्ड मेंटेन करू शकता. आणि त्याची इथे प्रिंट बटनला जाऊन तुम्ही प्रिंट पण काढू शकता पाहिजे असेल तर. प्रिंट तुम्ही कशाचे बुक उद्या सपोज तुम्हाला बुक्सची जर लिस्ट पाहिजे असेल किंवा पर्टिक्युलर ऑथरची लिस्ट पाहिजे तुम्हाला XYZ बाबा पु ल देशपांडेच्या सगळ्या पुस्तकांची लिस्ट पाहिजे, तिथे ते बुक्स आपले येतात ना तिथे तुम्ही ऑथर सर्च करून त्याची तुम्ही प्रिंट पण काढू शकता किंवा एक्सेल मध्ये पण घेऊ शकता. क्लोज करा मॅडम. ओके, मेन हेच तुमचे 4 ऑप्शन आहेत. न्यू बुक ऍड करणे, लिस्ट ऑफ बुक्स, नंतर मेंबर्स तुमचे ऍड करणे, मेंबर्सना तुमचे बुक इश्यू करणे, रिसिव्ह इश्यू आणि बाकी तुमचे रजिस्टर आणि बुक वाईज रजिस्टर. वरती सगळे ऑप्शन तसेच दिलेले आहेत बघा. मेंबर्स, बुक इश्यू, बुक रिसिव्ह, रिपोर्ट पार्ट दिलेला आहे बेसिक. इथून पण तुम्ही इश्यू रिसिव्ह करू शकता. ओके, इथून तुम्ही रिसिव्ह करू शकता. रिपोर्ट्स मध्ये बेसिक रिपोर्ट आहे म्हणजे रजिस्टरच आहेत ती सगळी आहेत त्याप्रमाणे बस. आणि अटेंडन्सचा एक छोटा बेसिक हे दिलेला आहे. सपोज त्यांची लास्टला ऑप्शन आहे बघा, तो मी नंतर तुम्हाला सांगेल अटेंडन्स कशी वगैरे काय करायचं असेल ते. आणि हा जो क्विक रिसिटचा ऑप्शन आहे ना बघा इथे, क्विक रिसिट. सपोज आपण एखाद्या ह्याला फाईन लावलं असेल किंवा ते एखादं बुक गहाळ केलं किंवा त्याचे अगेन्स्ट तुम्ही पैसे घेत असाल, मग तुम्ही क्विक रिसिट इथून पैसे घ्यायचे आहेत ते मी तुम्हाला नंतर दाखवेन ऑप्शन. इथे त्याचा XYZ कार्ड नंबर टाकायची की त्याची अमाऊंट टाकायची आणि सेव्ह करायची सोबत. हा हा ओके मॅडम, हे एवढं आपले सॉफ्टवेअर आहे. याच्यामध्ये तुम्ही अनलिमिटेड बुक्स वगैरे सगळे ऍड करू शकता आणि अनलिमिटेड मेंबर्स. ओके, हा मेन डॅशबोर्ड तुम्हाला डेली दिसणार. इथे सर्च केलात की तुम्ही सर्च, बाकीच्या इथे रिफ्रेश होणार तुमचा. इथे तुम्ही कोणत्या बेसिसवर सर्च करू शकता. क्लोज करताना तुम्ही इथे बघा इथे क्लोज करायचं हे रेड बटन आहे त्याला क्लिक करा. ओके का इथे आपलं हे कंपनीचं नाव येणार बघा, याचं वाचनालयाचं नाव येईल बघ. आणि इथे बॅकअप ऑफ माय डेटा आहे ना याला एकदा क्लिक करायची. बॅकअपच मी इथे सेट करून ठेवतो तुमच्या याला. डेली आपण बॅकअप म्हणून क्लोज करायचा म्हणजे जेवढे आपले काय जो डेटा झालेला आहे तो त्याच्यामध्ये आपला सेव्ह होणार. तिचे लँग्वेज तुमची इंग्लिशच आहे ना तिथे. त्याच फोल्डर मध्ये बॅकअप नावाचा फोल्डर आहे त्याच्यात तो बॅकअप आपला सेव्ह होईल. ओके, पण जस्ट आता तुम्हाला काय करायची गरज नाही, जस्ट बॅकअपला क्लिक करायची. आता सेपरेट तुमचा डेटा होतो. ओके करायचं हो बस हो. आणि ते क्लोज केलात की तुमचं सॉफ्टवेअर क्लोज होणार. ओपन करताना सेम युजर आयडी पासवर्ड 11 आहे, तुम्ही लॉग इन करू शकता. ओके, समजेल ना मॅडम, याच्यात काय डाऊट्स? त्याला गॉट इटला क्लिक करा सर जरा. गॉट इट वरती आहे बघा. हा बस, आता हे सॉफ्टवेअर आहे बघा, याला कंटिन्यू करा. ओके ओके, इथे तुमच्या लायब्ररीचं नाव आलं, डबल क्लिक करा त्याला किंवा एंटर मारा. एंटर मारा. ओके, एंटर एंटर मारा किंवा लॉग इन करा. युजर आयडी पासवर्ड 11च टाकलेला आहे. हे सॉफ्टवेअर ही होम स्क्रीन आहे बघा सर. ओके, इथे आता तुम्हाला डावीकडे सगळे ऑप्शन आहेत बघा. लिस्ट ऑफ बुक्स, लिस्ट ऑफ बुक्स मध्ये आलो की तिथे तुमचे लेफ्ट साईडला सर, लेफ्ट साईडला तिथे सगळी लिस्ट दिसते बुक्सची. कोण हो हो हो, नवीन बुक्सला न्यू बटनला क्लिक करून तिथे नवीन इन्सर्ट करू शकतो. हो सर.
ते बारकोड वगैरे ऑप्शन आणि खाली सगळे ऑप्शन दिले तिथे कोणत्याही बेसिसवर सर्च करू शकतो बुक्स आपण. हो आणि हे कम्प्लीट मराठी युनिकोड बेस्ड सॉफ्टवेअर आहे. लोकल लँग्वेज मध्ये आपण यूज करू शकतो. मेंबर्सचे नाव हो डबल क्लिक करून सेम आता जसं केलं तसं आपण एडिट करू शकतो. डावीकडे सगळे इन्फॉर्मेशन याची येणार, बुकची डिटेल्स, तुझे परचेज डिटेल्स आणि इथे आपण सेव्ह करू शकतो बुक्स. आणि अनलिमिटेड मल्टिपल बुक्स मल्टिपल्स मेंबर्स तुम्ही ऍड करू शकता, त्याला काही लिमिट नाहीये. हो हे वापरायला एकदम लिस्ट आहे ना ही हा बोला ना ऑफर सर. वाईज मिळेल ह्याच्यावर नंबर ऑफ बुक्स मग दाखवलं बघा तिथे टोटल तिथे पण दिसतं बघा. आयटम लिस्टला आलात ना आणि त्याच्या समोर बघा टोटल बुक्स इथे प्लस तुम्ही तिथे हे क्लोज करा सर. इथे पण दिसेलच पण आयटम लिस्ट बुकला आलात ना लिस्ट ऑफ बुक्स तिथे उजवीकडे बघा टोटल नंबर ऑफ बुक्स इथे पण दिसतील बघा टोटल. म्हणजे किती उद्या 10,000 जर तिथे तुम्हाला तेवढे अमाऊंट दिसणार तेवढा फिगर. ओके हे झालं आता लागली सॉफ्टवेअर बरोबर ना. हा त्यात ह्याचं त्या मेंबर्सला तुम्ही इश्यू करता ना तर इथून मेंबर्स ऍड करत जायचे तुमचे. हे आता ऍड केलेत बघा 3 मेंबर्स मॅडमने. ओके असे तुम्ही इथे लेफ्ट साईडला हे करून नवीन मेंबर्स ऍड करू शकता. ओके आता इथून डबल क्लिक केल्यावर ते काय एडिट होतं. क्लिक केल्यावर आपण इथले इथे एडिट करू शकतो. मेंबरचा फोटो पण लावू शकतो. त्याच्यामध्ये ग्रुपिंग पण करू शकतो. स्टुडंटचं वेगळं, टीचर वेगळं, जनरल मेंबर्स वेगळे असे ग्रुपिंग पण करू शकता. ओके लेट फीची पण वगैरे प्रोव्हिजन आहे इन फ्युचर जर तुम्हाला लागली तर. ओके त्याच्यानंतर इथे लेफ्ट साईडलाच बघा इश्यू बुक. इश्यू करायचं असेल इश्यू बुक मध्ये इश्यू करू शकता तुम्ही. ओके एस्केप करा आणि जी हे क्लोज करा, सॉरी क्लोज करा. इथून तिथे बघा सर इश्यू रजिस्टर ऑप्शन आहे त्याला क्लिक करा. इथून तुम्ही ओके करा. वर इथे फ्रॉम अँड टू मध्ये डेट टाकायची कोणत्या तारखेचे मला इश्यू केलेले बुक्स बघायचे. आता ओके करा. आजच्या डेटची सपोज बघा हे बघा ज्या ज्या XYZ मेंबर्सना तुम्ही आज इश्यू केलात ना सर सगळी लिस्ट इथे येणार तुम्हाला. तुम्ही इथे लिस्ट बघू शकता, प्रिंट पण करू शकता. इथून डबल क्लिक करून ती एंट्री अपडेट पण करू शकता. तसंच रिटर्न कोणाकोणाची यायची आहे ते रिसिव्ह रजिस्टर मध्ये आलेली आहे ती इथे दिसणार. ओके करा सर. आता तारखेला सोबत कोणत्या कोणत्या मेंबर्सची बुक्स तुमची रिटर्न आलेली आहेत इथून तुम्हाला ते पण रेकॉर्ड भेटणार. कधीपासून कधीपर्यंत इश्यू काय डेट होती आपलं प्लस ह्याची डेट काय होती त्याप्रमाणे सगळी हिस्ट्री भेटणार तुम्हाला. बुक लेजर म्हणजे सपोज एखादा मेंबर्स आहे त्याने आजपर्यंत 1 नंबर कार्ड नंबर 1 टाका तिथे हिस्ट्री दिसते तुम्हाला. तिथे ओके करा. हो ते इंग्लिश करा. लँग्वेज चेंज करा सर. इंग्लिश आहे ती मराठी करा तिथे लँग्वेज. हा बरोबर. आता तो कार्ड नंबर 1 मराठीमध्ये टाका. ओके एंटर मारा. ओके एंटर एंटर मारा ते सर किंवा ओके बटनला क्लिक करा. खाली लिस्ट हिस्ट्री आली बघा सगळी. आणि सपोज त्या वैष्णवी परब ह्या आपले मेंबर्स आहेत त्याने आजपर्यंत कोणती कोणती बुक्स घेऊन गेले होते कधी इश्यू आणि रिसिव्ह केलं सगळं रेकॉर्ड त्या मेंबरचं भेटणार तुम्हाला. रिमाइंड आहे तो रिमाइंड SMS वगैरे येत असतं तर करता येतं. म्हणजे कशाचं सर म्हणता. बरोबर ना विषय म्हणजे बुक हा